यूज डीप कॉन्फिडंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. कामगारांच्या हक्कांचा अपहार प्रकरणी बांधकाम कामगार अधिकारी अमोल जाधव यांना तात्काळ निलंबित करा. गुन्हा दाखल न करणाऱ्या पोलिसांची भूमिका संशयास्पद. आमदार बबनराव लोणीकर यांची मागणी. 100 ट्रक साहित्य घोटाळा उघडकीस. लोणीकरांचा थेट आरोप. सरकारी कामगार अधिकारी अमोल जाधव यांच्यासह एजन्सीवर फौजदारी गुन्हे दाखल करा. आमदार बबनराव लोणीकर यांची मागणी. समाधान शिबिरांना कामगार अधिकारी अमोल जाधव यांची जाणीवपूर्वक दांडी. संच विक्रीत गुंतल्यानेच गैरहजर असल्याचा गंभीर आरोप. आमदार बबनराव लोणीकर यांचे थेट कामगार मंत्री आकाश फणकरांना पत्र. परतूर तालुक्यात उघडकीस येत असलेल्या बांधकाम कामगारांच्या घरगुती संचाचा अपहार प्रकरणात बबनराव लोणीकर यांनी आक्रमक भूमिका घेतली असून थेट राज्याच्या कामगार मंत्र्यांकडे एक तक्रार दाखल केलेली आहे. शासनाच्या योजनेअंतर्गत गरीब कामगारांना दिल्या जाणाऱ्या साहित्याचा मोठ्या प्रमाणावर अपहार होत असल्याचा गंभीर मुद्दा त्यांनी उपस्थित केला आणि या प्रकरणामुळे स्थानिक प्रशासनावर संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या अपहार प्रकरणी सरकार कामगार अधिकारी अमोल जाधव यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे आणि एजन्सीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे. दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास ट्रक क्रमांक MH11 AL 5815 वाटूर फाटा येथे एजन्सीवरून घरगुती संच बेकायदेशीरित्या भरून नेण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित ट्रक लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय परतूर येथे अडवण्यात आला. चौकशी दरम्यान चालकाकडून समाधानकारक उत्तर मिळालं नसल्याने हा प्रकार केवळ साधा नसून कोट्यवधी रुपयांच्या मोठ्या घोटाळ्याचा भाग असल्याची शक्यता आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केली. हा संपूर्ण प्रकरणात बनावट नोंदी, खोटे लाभार्थी दाखवणे आणि संगनमताने साहित्य काळ्या बाजारात विक्री करणे असे गंभीर आरोप पुढे आलेले आहे. स्थानिक स्तरावर मिळालेल्या माहितीनुसार वर्षभरात सुमारे 100 ट्रक एवढ्या मोठ्या प्रमाणात साहित्याची बेकायदेशीर विक्री झाल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. यामुळे शासनाच्या योजनांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याने आमदार बबनराव लोणीकर यांनी स्पष्ट केलं आहे. या घोटाळ्यात जालना जिल्ह्याचे बांधकाम कामगार अधिकारी अमोल जाधव यांचा सहभाग असल्याचा ठोस संशय लोणीकरांनी व्यक्त केला आहे. तसेच बांधकाम कामगार समितीच्या सदस्य सोनाली कृष्णा आरगडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता पोलीस निरीक्षक सुदाम भागवत यांनी टाळाटाळ करून तक्रार नोंदवण्यास नकार दिल्याचा आरोप करण्यात आला, असं देखील आमदार बबनराव लोणीकर यांनी स्पष्ट केलेलं आहे. या प्रकरणात पोलीस निरीक्षकांसह पोलीस विभागाची भूमिका देखील संशयास्पद असल्याचं लोणीकर यांनी म्हटलं आहे. आणि या प्रकरणी पार्श्वभूमीवर आमदार लोणीकर यांनी यापूर्वी मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या वाटूर येथील संबंधित एजन्सीचे कंत्राट तात्काळ रद्द करणे, दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करणे तसेच अधिकारी अमोल जाधव यांचे निलंबन करण्याची जोरदार मागणी केली आणि या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे. आता राज्य सरकार या गंभीर प्रकरणात कोणती भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. समाधान शिबिरांना जाणीवपूर्वक दांडी. संच विक्रीत गुंतल्यानेच अमोल जाधव गैरहजर असल्याचा आरोप. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबिर या महत्त्वाच्या शासकीय उपक्रमात जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून नागरिकांना योजनांचा लाभ देत असताना बांधकाम कामगार अधिकारी अमोल जाधव यांची सातत्यानं अनुपस्थिती गंभीर संशय निर्माण करणारी ठरत आहे. जिल्हाधिकारी ते तहसीलदार स्तरावरील प्रशासन तसेच आमदार खासदार आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकांनी वारंवार कळवणे अमोल जाधव शिबिरांकडे फिरकले नाहीत. प्रत्येक विभागाने स्टॉल उभारून योजना समजावून सांगितल्या, मात्र कामगार विभागाचा एकही स्टॉल लावला गेला नाही. त्यामुळे कामगारांना योजनांपासून जाणीवपूर्वक वंचित ठेवले जात असल्याचा आरोप होतो आहे. दरम्यान कामगारांसाठीचे संच दलालांमार्फत बेकायदेशीर विक्रीत गुंतल्याने त्यांनी शासकीय जबाबदारीकडे पाठ फिरवली असा गंभीर आरोप समोर येत असून हा प्रकार केवळ निष्काळजीपणा नसून संगनमताने केलेला गैरव्यवहार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रतिनिधी नामदेव मंडपे, जालना. हजार तर मी म्हणलं माझ्याकडे एवढे पैसे नाहीत तर नाही हो करून आम्ही मला एक सकाळपासून दिवस माळूस तर तिथं बसिलं आणि शेवट 2100 रुपये नगदी घेतल्याशिवाय मला भांड्याचा सट दिला, पण त्या सटामध्ये बी पूर्ण भांडे नाहीत
एक इकडं एक तिकडं भांडे फोडून फोडून मला अर्धेच भांडे त्यांनी दिले आणि पुन्हा म्हणले फटकन उचला इथून गोदामात. मागच्या बाजूनं माझ्या समोर भांडेवाल्याचे वाहनं येऊन त्या वाहनात डायरेक्ट भांडे टाकू लागले, ते इकू लागले व्यापारी लोकायला. आणि जे लाभार्थी आहेत, जे कामगार मंजूर आहेत माझ्यासारखे, त्याला फटकन खोकं उचलायला इथं पळू लागले आणि पैसे पाठीमागं घेऊन पैसे घ्यायचं. मोबाईल पण वर काढू देईना, धमकी देऊ लागली मोबाईल वर काढताना तर भांडे द्या असू नाही असं. मला दमदाटी तिथं जवळजवळ 9-10 एजंट लोक आहेत, सगळ्या असं दडप आणते सगळ्या कामगार मंजूर आणि पैसे लुबाडत आहेत. आणि काय करायचं काय म्हणतात, नाही तर मग जा तुम्हाला काही भेटत नाही. म्हणून मी त्या धसकीनं त्या भांड्याच्या आशापोटी मी त्याला 2100 रुपये दिले. आणि येऊन पाहतो इकडं बाहेर, मला तर तिथं पेटी फोडू दिली नाही देईन. पण बाहेर येऊन पेटी फोडी, त्याच्यात अर्धा बी माल नाही. ते मी डायरेक्ट आमदार लोणीकर साहेबाच्या बंगल्यावर भांडे नेऊन शिवणगिरी बापू, मोरे साहेब यांना दाखिले आणि नंतर घरी नेले. या ठिकाणी एक बाब प्रामुख्याने लक्षात घेण्याजोग्य आहे की सदरील एजन्सीनं या ठिकाणी जे काही लाभ शासनाकडून या बांधकाम कामगारांना दिला जातो, त्या लाभातील जे काही साहित्य यांना पुरवलं जातं, त्या साहित्यामध्ये तफावत आढळून आली आणि या साहित्यातील काही साहित्य काढून या ठिकाणी यांना अर्धच साहित्य पुरवण्यात आलं. एजन्सी कोणाची काय या संदर्भात माहिती आहे का तुम्हाला? एजन्सी नळगे म्हणतात. नळगे कोणत्या गावचे तुम्ही? आम्ही अंगलगावचे. तुमचं नाव? विठ्ठल रामभाऊ खंदारी. तुम्ही पैशाचा व्यवहार कशाने केला होता? ऑनलाईन केला का रोख नाही केला? ना, रोख दिले नगदी. सेंटर हो, नगदी दिले ना. सेंटर 1000 पुढे वाटूला आहे कमी का? पडले तर माझ्या मुलांनी त्याच्या मोबाईल फोन पे केले. 1000 कमी पडले तर सेंटर कुठे विचारा. तुम्ही कोणत्या सेंटरवर वाटूरला घेतले? वाटूरला गेलो. वाटूर येथील सदरील एजन्सीची चौकशी करून जर या आरोपामध्ये तथ्य असेल तर ते शोधून त्या एजन्सीवर कायदेशीर कार्यवाही करावी या न्याय्य मागणीसाठी बुलंद आवाज महाराष्ट्रासाठी मी मारुती घोरबाण.